कोल्हापूर महापालिकेचं 2025-26चं सुधारित आणि 2026-27 वर्षाचं नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सादर केलं। त्यामध्ये 1497 कोटी 49 लाख रुपये जमा बाजूला दाखवले आहेत, तर 1 कोटी 59 लाख रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानातील प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचं नियोजन आहे। तसंच महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येईल। सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा प्रकल्प यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं नियोजन असल्याचं आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी आज स्थायी समितीला सादर केलं। या अंदाजपत्रकात एकूण 1497 कोटी 49 लाख रुपये जमेला दाखवले आहेत, तर 1495 कोटी 9 लाख रुपये खर्चाच्या बाजूला दाखवले आहेत। त्यातून 1 कोटी 59 लाख रुपये शिल्लकीचे हे कागदोपत्री अंदाजपत्रक आहे। राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन कार्यक्रमाअंतर्गत परीख पुलानजीकचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आलाय। त्यासाठी 2 कोटी 25 लाखाचा निधी उपलब्ध केलाय। तसंच परीख पूल जवळच्या ड्रेनेजसाठी 25 लाख रुपये उपलब्ध झालेत। शुल्क दंडात सवलत योजना दिल्यानं घर भाडं आणि पाणी पुरवठ्याची थकीत रक्कम वसूल होण्यास मदत झाली आहे। ई बस प्रकल्पासाठी विद्युत लाईन टाकण्याचं काम पूर्ण झालंय, तर इलेक्ट्रिक बससाठी डेपो बांधण्याचं काम 70% पूर्ण झालंय। त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात 100 ई बस सुरू होतील अशी आशा आहे। घर भाड्याची बिलं या वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना देण्यात येतील। तसंच महापालिकेचे कर भरण्यासाठी विशेष कॅम्प घेतले जातील। त्यासाठी अनधिकृत पाणी कनेक्शनचा शोध घेणं, स्पॉट बिलिंग सिस्टीम कार्यक्षम करणं यावर भर दिला जाईल। पाईपलाईनची गळती शोधण्यासह फिल्टर हाऊसमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे। तसंच व्यावसायिक, औद्योगिक आणि शासकीय नळधारकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचं नियोजन आहे। नगररचना विभागाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुलभ बांधकाम परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। नव्या आर्थिक वर्षामध्ये अमृत 2 योजनेसाठी महापालिकेचा 30% हिस्सा देण्यासाठी पैसे उपलब्ध करणं शक्य नाही। त्यामुळे शासनाच्या मान्यतेनं म्युनिसिपल बॉन्ड अथवा कर्ज उभारणी करावी लागेल, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। वारंवार उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आलाय। या प्रकल्पाला 524 कोटी 21 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याची निविदा प्रसिद्ध झाल्याचं सांगण्यात आलंय। केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी आणि शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरण यातील 31 कोटी 56 लाख रुपयांची कामं सुरू असून त्यापैकी 25 कोटी 52 लाख रुपये मंजूर झालेत। महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी आवश्यक 79 कोटी 96 लाख रुपयांपैकी 50 कोटी 70 लाख रुपये महापालिकेला मिळाले आहेत। या निधीतून सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली पार्किंगचं काम पूर्ण होत आलंय, तर भक्त निवास इमारतीचं बांधकाम सुरू आहे। शेंडा पार्क परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य इमारत बांधण्यासाठी 103 कोटी 15 लाख रुपयांची गरज आहे। त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून प्राथमिक कामांसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शिवाय साने गुरुजी वसाहत, राज्योपाध्ये नगर इथं अद्ययावत फिश मार्केट आणि वाहन पार्किंगची सोय करण्यात येईल। नवीन रस्ते बांधणं, गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, पॅचवर्क अशा कामांसाठी 24 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 कोटी रुपये निधीतील रस्त्यांची अपुरी कामं येत्या वर्षात पूर्ण करून घेतली जातील। सरस्वती टॉकीज जवळच्या बहुमजली इमारतीमध्ये 250 चारचाकी वाहनांची पार्किंग सुविधा आहे। दुसरीकडे गोकुळ हॉटेल जवळील मल्टीलेव्हल कार पार्किंगचं काम पूर्णत्वास आलंय। विनस टॉकीज जवळच्या गाडी अड्डा इथंही पार्किंग विकसित केलं जाईल। अमृत टप्पा 2 योजनेतून ड्रेनेजच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे, तर शहर पर्यटन वाढीसाठी 1 कोटीची तरतूद केली आहे। शाहू समाधी स्थळ विकसित करण्यासाठी 9 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्यातील कामं प्रगतीपथावर आहेत। शहरातील बागांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात 1 कोटी 65 लाख रुपयांची तरतूद केली आहे, तर स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाकडून 8 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। त्यातून इराणी आणि कदम खणीत पर्यावरणपूरक विसर्जनासाठी 40 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले रुग्णालयाची इमारत नव्यानं बांधण्यासाठी
53 कोटीचा आराखडा केंद्राकडे पाठवण्यात आलाय. तर महापालिकेच्या रुग्णालयांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2 कोटी 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. कोल्हापूर शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 2000 भटक्या कुत्र्यांसाठी हलसवडे इथल्या महापालिकेच्या जागेत निवारा केंद्र उभारण्यात येईल. तर भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी महापालिकेनं 25 लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी 7 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कोल्हापूर शहरात आधुनिक पद्धतीची 7 ठिकाणी शौचालय उभारण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 6 कोटीचा निधी आरक्षित ठेवण्यात आलाय. महिला बाल कल्याण योजनेसाठी 5.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव असल्यानं नवा आस्थापना आकृतीबंध मंजूर करून घेण्यात आलाय. त्यातून नव्यानं कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. तसंच महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील, असं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी राजश्री जाधव, उपायुक्त किरणकुमार धनवडे, संजय सरनाईक, प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी DC कुंभार उपस्थित होते.